नमस्कार, मी सौरभ शिंदे. आव्हाना ॲग्रिकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपण आव्हाना मल्चिंग पेपरची वैशिष्ट्ये व तुम्हाला पडणारे मल्चिंगबद्दल प्रश्न आणि उत्तरे देणार आहोत. आव्हाना मल्चिंग पेपर हा इस्रायल टेक्नॉलॉजी आणि सल्फर रेजिस्टन्स UV वापरून तयार केला असल्यामुळे तो जास्त काळ टिकतो व पेपर काढताना त्याचे तुकडे होत नाही. आणि हा मल्चिंग तुम्ही ट्रॅक्टरच्या साहाय्याने सहजरित्या शेतात पसरवू शकता. आव्हाना मल्चिंग हा पिकाच्या कालावधीनुसार उपलब्ध आहे. 3 मंथ, 5 मंथ, 8 मंथ. 3 मंथ हा मल्चिंग तुम्ही 3 ते 4 महिन्याच्या पिकासाठी वापरू शकता. उदाहरणार्थ टोमॅटो सारख्या पिकाला तो तुम्ही मल्चिंग वापरू शकता. 5 मंथ हा पेपर तुम्ही 5 ते 6 महिन्याच्या पिकाच्या कालावधीसाठी वापरू शकता. यामध्ये तुम्ही ढोबळी मिरची सारख्या पिकासाठी तो पेपर वापरू शकता. 8 मंथ हा पेपर तुम्ही 8 ते 10 महिन्याच्या पिकाच्या कालावधीसाठी वापरू शकता. उदाहरणार्थ स्ट्रॉबेरी सारख्या पिकासाठी हा पेपर तुम्ही वापरू शकता. आव्हाना मल्चिंग पेपर हा 2 रंगांमध्ये उपलब्ध आहे. सिल्वर ब्लॅक, व्हाईट ब्लॅक. व्हाईट ब्लॅक हा पेपर तुम्ही फेब्रुवारी ते मेच्या दरम्यान वापरू शकता. यामुळे पिकांना बसणारा उन्हाचा चटका बसत नाही. आव्हाना मल्चिंग हा रेडी होलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. यामध्ये स्ट्रेट होल, झिगझॅग होल आणि ओनियन पंचिंगमध्ये अवेलेबल आहे. मल्चिंगमुळे पिकाला खूप सारे फायदे होतात. यामध्ये तण नियंत्रण करता येते, पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करता येते, तसेच कीड नियंत्रण सुद्धा चांगल्या प्रकारे करता येते. झाडांच्या पांढऱ्या मुळांची ही वाढ मल्चिंग पेपरमुळे चांगल्या पद्धतीने होते. तसेच व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही झाडांची 50% जास्त होते मल्चिंग पेपर वापरल्यामुळे. बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न असतो की पीक काढणीनंतर मल्चिंगची विल्हेवाट कशी लावावी. तर पीक काढणीनंतर शेतातून मल्चिंग गोळा करणे हे आवश्यक आहे, कारण हवेमुळे मल्चिंग हा इतरत्र शेतात पसरू शकतो व मल्चिंगचे छोटे तुकडे शेतात राहण्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होऊ शकते. शेतकऱ्यांच्या आसपास प्लास्टिक रिसायकलिंगची सुविधा असेल तर गोळा केलेला मल्चिंग आपण प्लास्टिक रिसायकल सेंटरला जमा करू शकता. आज आपण आव्हाना मल्चिंग पेपरची वैशिष्ट्ये व मल्चिंग पेपरमुळे शेतीला होणारे फायदे हे जाणून घेतले. धन्यवाद.